आता पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे वातावरण अगदी थंड झाले आणि त्यामुळे गाडीवर फिरण्याची मजा तर वेगळीच आहे. तर त्याआधी आम्हाला बनवायचे होते पोहे. सगळ्यांनाच खूप जास्त भुका लागल्या होत्या म्हणून पोहे बनवले. आणि पोहे हा असा प्रकार आहे की आमच्या इथे सगळ्यांना खूप आवडतो, त्यामुळे कधी पण केलं तरी चालतं. तर इथे देवांश मस्त पोहे खात आहे आणि त्यानंतर निघालो आम्ही बाजारामध्ये. आज आमच्या इथे ना अर्धापूरचा बाजार आहे, त्या बाजारामध्ये आम्ही कधी पण जातो. तुम्ही पण अर्धापूरच्या बाजारामध्ये कधी येत आहे का आणि अर्धापूर तुम्हाला माहिती आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही बघा निघालो आणि त्यानंतर ना इथे पेट्रोल पंपापाशी थांबलो. इथे बाहेर एवढी छान झाडं लावली होती ना, त्यामुळे फोटो काढल्याशिवाय काय राहावंच वाटत नव्हतं. त्यामुळे आम्ही माझ्या लेकरांनी मस्त फोटो काढले आणि तोपर्यंत हे पेट्रोल टाकून आले आणि आम्ही नंतर पोहोचलो अर्धापूरमध्ये. इथे बाहेरच एवढी गर्दी होती ना, आतमध्ये तर खूपच जास्त होती. इथे ना भाजीपाल्याचा रेट खूप जास्त आहे बघा. पावसाळा आता सुरू झाला आहे, उन्हाळ्यातला भाजीपाला आहे त्यामुळे रेट तर जास्त असणारच. त्यानंतर आम्ही इथे ना डायमंडमध्ये आलो. इथे हा शॉप आहे डायमंड नावाचा. इथे थोड्याफार गोष्टी घेतल्या आणि निघालो घराकडे. इथे घरी येताच ना हा बघा देवांश मस्त भावाला आणलेला खाऊ देत होता खायला. मी जेव्हापासून व्हिडिओ घ्यायला चालू केलेत ना, तेव्हापासून याच्याकडे कॅमेरा केला की कधी पण म्हणतो काय खाताना छानच आहे. तर चला असो. त्यानंतर बघा आम्हाला ना आता या दिवसामध्ये करड्याची भाजी भेटली बघा आणि त्यामुळे आम्ही घेऊन आलो ती.